पण त्यांनी सांगतात 8 दिवसांनी बोलवलं, परत 8 दिवसांनी. तुम्ही ऐकलं? बारामतीतच राहिलाय का? हा कुठे? आपलं स्वागत आहे प्राची काशीतकर यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे आमचं सॉन्गचं शूट, जे की मी पांडुरंग सर त्यांच्यासोबत करणार आहे. तर सकाळी मला वेळच नाही भेटला व्लॉग वगैरे काढायला, कारण की उठलो आम्ही 3-3:30च्या आसपास. नंतर नावरावरी तर मी डिरेक्टली व्लॉगला स्टार्ट केलेलं आहे रियाच्या घरून. तर मी रियाच्या घरी आलेली आहे, फर्स्ट टाईमच आलेली आहे. घर तिचं खूप छान आहे. सर आणि बाकीची कॅमेरा टीम नाही का, म्हणजे कॅमेरामन वगैरे बाकीचे सर्व बाहेर बसलेले आहेत. तर रियाची तयारी चालू आहे, त्यामुळे मग आम्ही थांबलेलो आहे. म्हटलं ब्लॉग काढून घ्यावं, पटकन स्टार्ट करून घ्यावं. तर केला स्टार्टिंग. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि सांगा सॉन्गचं शूट पण कसं झालं हे नंतर कमेंट करून सांगा. तर ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच आम्ही कोणत्या कोणत्या स्पॉटवरती शूट वगैरे करणार आहे. चलो. तर आम्ही तिकडून निघालो रियाच्या घरून आणि जरा थोडं इथं मध्ये एक नदी आहे, तर त्या नदीच्या तिथं आलो आणि चढावरून खाली उतरताना माझा पाय मुरगळला. डायरेक्ट जोरात आपटली, असा पाय मुडपला. म्हणजे लय बेकार हालत झाली. आता मला चालता सुद्धा येत नाही. मी सरांना म्हणते घरी जाऊ का, पण सर बोलतात की चल पुढं मुरगळा काढतो, तुला रिलॅक्स वाटेल. मला चालता पण येत नाही, असा पाय सुजलाय टम. लय बेकार हालत झाली माझी. फ्रेंड्स नदीच्या तिथून आलेली आहे, लंगडत कशी तरी आलोय. आता इथं उसाचा रस घेतोय जरा थोडं. मला जरा थोडी चक्कर आली होती आणि उलटी पण झाली, जरा पाय मुरगळला म्हणून. पाय तुम्हाला दाखवते, जरा थोडी सूज आली पायाला. आम्ही किती प्रॉब्लेम मध्ये आलो. लय बेकार पाय मुरगळलाय माझा. आता जरा उसाचा रस पितो. सर आणि ते जरा 2 व्हीलरवर पुढे गेलेत, पांडुरंग सर आणि किशन सर. आम्ही थांबलेलो आहे, बाकीचा उसाचा रस पितो आणि जातो पुढे. आणि बघू आता पुढे कोणत्या तरी गावामध्ये मुरगळा काढतोय. मी तर सरांना म्हणते मला जायचंय घरी. तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहे मुरगळा काढायला, कारण की माझा पाय भरपूर ठणकतोय. आणि नाही का, म्हणजे असं पाय ठेवलं तर काय वाटत नाही, पण टेकावला पाय किंवा उभं राहिलं ना तर पाय मला असं ठसठस करतोय. तर आम्ही सारोळे गाव म्हणून आहे, तर तिथं चौकशी करत करत आलो की तर मुरगळा कोण काढून देतं. तर आम्ही आलेलो इथं मुरगळा काढायला पायाचा माझा. पण ते लोक सुद्धा बोलतात की फ्रॅक्चर असेल तर असतं ते, मुरगळा वगैरे नाही काढत. मग आता बघू काय करतात काय नाही. खरं तर बोलण्याची पण कॅपॅसिटी नाही आहे, पण ठीक आहे, म्हणजे तेवढं मी सहन करू शकते. आलं आता इथे शाळेजवळ बसतात माणसं मुरगळा काढणारे. तुम्ही म्हणजे फोनवर बोलताय का सांगताय? बाबांकडे गेली होती आता, पण त्या बाबांनी काय सांगितलं सर? त्या बाबांनी पायाला प्लास्टर करावं लागेल म्हटले. हा, आणि ते 8 दिवस काढता येणार नाही. आणि 8 दिवसांनी 8 परत दिवसांनी परत यायचं. परत 500 पेड करायचे. आता 500 पेड करायचे. आणि तर 8 दिवसांनी पाय नीट झाला तर ठीक, परत 8 दिवसांनी यायचं. बापरे. पण माझा तसं पाय हलतोय, फक्त इथं सुजलाय आणि जमिनीवर टेकवता येत नाही, असं दुखतंय. 8 दिवसाची एवढी ट्रीटमेंट मोठी नको. 8 दिवसांनी क्लिअर होईल. पण आता ऍक्टर व्हायचं, कुठंतरी स्टार व्हायचं म्हटल्यानंतर हे सगळं दुःख सहन करावं लागतच ना. नाही करायचंय त्या बाबतीत काही विषय नाही, पण जरा हे जास्त वाटत नाही का 8 दिवसांनी यायचं. आणि ते पट्ट्या बिट्ट्या पायाला लोकांचे पाय आता काही सीन करताना पाय मोडतात, आपलं फक्त मुरगळा आहे, त्यामुळे काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं काय म्हणणं आहे सागर सर? जेवढं जास्त दुःख तेवढं मोठं जास्त सक्सेस. नुसतं दुःखच आहे, सक्सेस कधी होणार? आयुष्यात चढ उतार येत असतात. नुसतं दुःख भेटतंय, सक्सेस कधी भेटणार? चढ उतार येत असतात आणि त्याच उताराला मागे त्यांचा पाय मुरगळला आहे. हे पण आयुष्यात आहे. चढ उतार येत असतात. वळणाचे रस्ते वळावं. मला काय 8 दिवसाचं प्लॅस्टर वगैरे आता जर असेल तर ठीक आहे. आम्ही आलेलो एवढ्या लांब गावामध्ये शिरवळमध्ये, पण त्यांनी सांगतात 8 दिवसांनी बोलवलं, परत 8 दिवसांनी. तुम्ही ऐकलंच सर काय बोलले ते. पण मग बघू बारामतीमध्ये जर
1-2 दिवसात होत असेल तर ठीक आहे, कारण की पाय फक्त मुरगळलेला आहे. हा मला दुखतोय तो भरपूर, पण पाय टेकवता येत नाही. बाकी पायाची मुवमेंट होतीये माझी चांगली, जरा नॉर्मल सुजलाय आणि पाय टेकवता येत नाही, म्हणजे जोर भार नाही देता येते त्या पायावर, ते जरा त्यामुळे जरा तो ठसकतोय. कुठं नाही का, कुठं 2 सेकंदाचा खेळ फक्त, पण सगळं ते शूट पण कॅन्सल झालं, सर्वच कॅन्सल झालं. ते असं ठणठणतंय ना पाय, ते पहिले इथंच दुखत होतं, आता इथपर्यंत दुखायला लागलाय पाय. घरी निघतच होते तर नेमकं पांडुरंग सरांना आम्ही निम्म्यामध्ये बोलवलं. आम्ही निम्म्यात गेलो, ते पुढे गेले होते म्हणून. तर मी खाली उतरून सांगतच होती नेमकी की मला जायचंय घरी सोडा वगैरे असं तसं. तितक्यात एक बाबा मला रस्त्यामध्ये दिसलेले, म्हणजे स्वतःच ते आले की बाबा काय झालं पोरीला बघायला नाही का. तर सांगितलं यांनी की मुरगाळलाय पाय वगैरे नाही का म्हणून. तर ते बोलले की मग बरं झालं या म्हणले, मी मुरगाळा काढून देतो, चला घरी आमच्या. आता आलोय आम्ही का त्यांच्या घराजवळ थांबलेलो आहे गाडी ही. तुम्हाला दाखवते मी. जवळ आलेलो आहे. हे बाबा आता माझ्या पायाचा मुरगळा काढणार आहेत. पुढचे बाबा गाडी चालवणार. कुठे गेले? असं पाय माझा असं तिरका पडून असं उलटा तो म्हटलं गेला. नेहमी असतं का नाही आम्ही शूटिंग चालू होती तर ते तळ कुठे आहे ना तिथं खाली उतरत होती, पाय घसरला. तिथं पाय मुरगळला, तिथं सुजत चाललाय, सुजलाय पाय सगळा. हा तर 2-3 सेकंदाचा खेळ फक्त. आता आमच्या पोराचा बघ बोरला केवढा झालाय पाय. गाडी अशी लावाय गेला, गाडी झाली स्लिप, चक्कर आली का काय, वाढला ते एवढा सुजला. ते बा हिला आणली वय म्हणून मी वडाना ते नाना का पण आहे ते. या वाढायची काय नाही होणार ना. बाबा नीट होईल ना पाय. बाळा आता डायरेक्ट बारामतीला घेऊन चला म्हणलेला. लोक येतात असं वाटलं. असं वाकडा पडून असा तू म्हटलाय. बस बाय ए रेवा लागला सण करायला लागेल जरा. मोडल्यापेक्षा मुरगळायला बरं ह्या मोमेंटला आता मॅडम तुम्हाला काय वाटतंय? काय नाही वाटत आता, असं मला वाटत आता काय आता डान्स करू शकता तुम्ही. आता थोडा वेळ डान्स सुरू होईल बघा. विदाउट रिदमचा डान्स. तिला तिकडं सोडून ये, ती नाही काही. त्यांना घर सापडतंय का? त्यांना सांगितलं का चिंच झाडापासून मी तुम्हाला म्हणलं का नाही पुढे जातील. सांगितलं तरी पुढे गेली. बारामतीहून आलोय. अगं बाय 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 जवळच चांगलं बारामतीला. तिकडे चाललो होतो आम्ही हरिहरेश्वरला शूटिंगला. नाही नाही शूटिंगला चाललोय, फिरायला कुठे टाइम. बारामतीतच राहिलाय का? हा कुठे जवळची. पेन्सिल चौकात मुळेलीचं आमचे नाते. बिग वन रोडला. हा बिग वन रोडला तिकडं वा लिमाचं हे आहे ना गॅरेज. तिकडं गॅरेज तिकडं असते. MIT कॉलेज, सॉरी मेडिकल कॉलेज. बापरे, किती लांबून आले लोक.
तुम्हाला कुठं भेटले भोर लाग हे बघा मित्रांनो, एवढी मंडळी आमच्या सेवेसाठी आहे. त्या आजीबाई तिकडे उन्हात आहे. योगा ना त्या पायाचा नाही तर बसली असती घुमत. मग काय तर देवासारखे आले हे मामा. हा ना बाबा, बरं झालं अचानक आले दिसले म्हणून काय. योग वाचा चांगला. मित्र मैत्रिणींनो, हे असं करायला लागतं. तुम्हाला वाटतं शूटिंग 2 मिनिटाची, बघायला भारी वाटतं. काय नाही, सोपं आहे सगळ्या गोष्टी. यातनं पण जायला लागते. असे पाय मोडणे, चिचकणं, या सगळ्या गोष्टी करावं लागतं. हे तुम्हाला दिसत नाही, फक्त 2 मिनिटाची शूटिंग दिसते. बघा ना. काय म्हणते या? इकडे ये. काय? अयो हाडाकडे मास ना हाडाकडे मास असतो मास हां. हाडाकडे त्याला ताण बसलेला आहे. डायरेक्ट चिचकलं ना त्या विरोधात. मसल हाडवेळ काय मोडलेलं आहे. मसल्स डॅमेज झालेत. एवढं काय काळजी करायसारखं तर नाही. असं काही एवढं हे नाही ना, साधच फक्त मुरगाळ नाही ना. आता काय खरं नाही तुमचं. नाही उठत. आता बरं होईल पाहिजे तुमचं. काहीतरी बोला की त्याचं असं. ते बघा, आता हे सुतळीने मोडपा काढतात. ते येळूचं ते हे आहे, काय म्हणतात त्याला, बांबू ते. बांबू. आता त्यांनी बघा कशा प्रकारे काढतात मोडपा. घाबरू व्हायचं गावत नाही. अजिबात घाबरू नको. प्राची मॅडम डायरेक्ट उभाच राहिल्या पाहिजेत बाबा. घरांना जाणार नाही. हे ओढलं की तुम्ही. ते सांगतो ते पुन्हा. काय नाही, ते जागा मोडपा काढ. आली का? तुमचं काय काय पिचकलं? त्यांच्या हाताचं आणि त्यांच्या पायाचं झालं का मी? थोडीशी फक्त तेवढे जरा हे करायला तेवढ्या पुढचं फक्त त्रास 2 बोट दुखतात पुढे. त्रास होतो जरासा, पण तेवढ्या पुरतं सहन करायचं होतं. ते क्लिअर होईल. पेशंटला येणार देवाला घेऊन पेशंटला बघायला सांगितलं. सागर सर, हा? पेशंटला बघायला आलं. खरं आहे. पोटावर होतं. पालखी झोपू का? हा बरं. फडके घाल. घरात फडके घाल. घरात फडक आहे का? ते तिथलं जरा खराब पडतं ते. खराब होय. हात खाली घ्या. काय टाकायचं? हे राग आपलं इथे. सागरचं. हात मागे घेतलं का? हात हात मागे घेतलं का? काय होत नाही. साखर द्या बरं. हा? साखर द्या. काय नाही साखर काय द्या. नाही साखर द्या राईस. कुठ कुठ साखर बोलावं? देताना चक्कर येते. डान्स करू शकता. साखर द्या. बोल बाई साखर द्या. साखर झालं? तिरगळी मिसळते. किल्ली निसारते. वाजलं ना. अजून तर नाही एवढं. साखर द्या. तुम्हाला देऊ का ग? सरबत सरबत करू का? काही नाही. हा? हे काय बाय नको, एवढं केलं ते सोय झालं. परत काढायचं ना. नाही आता पण मग हे दुखतंय की. फडके कमी. तेवढं तो दुखणार ना, थोडस दुखणार. आता आता वैद्यकीय नाही दुखत- नाही, मी तसं नाही म्हणत. म्हणजे या 4 बोटांपेक्षा या बोटाला ताण नाही पडत. हा मग त्या ह्या पाय गठक तू उठ. आता काय आला? पाय गठक. हळूहळू बरं होईल. नका बार दे फक्त बार दे. सगळं बार दे फक्त. साधारण बार दे. दे साधारण बार.
झटकू नको चालू काढते लागलायचंच नाही बस पहिल्यापेक्षा लय फरक आहे पण दुखतोय तसं लागलायचंच नाही आता काय नाही फरक पडत. त्या पायावर टप्पा बस टाका बस बस काय नाही चाल तू चाल बघू असा करा पण काय नाही अगं तसा खालीवर करा खालीवर होणार नाही बस 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 निघा, आठ होता, मग मोकळे. उठणार नाही, काही हा बसा तुम्ही बसा आराम आहे थोडंसं बरं वाटत कमी पडेल आता, कमी पडेल. ते जर बाटलीतलं पाणी देते याला नाही एवढं आता डाऊन होईल आता उतरेल बघा कमी वाटायला लागली आता उतरेल हा आधीपेक्षा थोडी मला कमी वाटते ते द्या, चिठ्ठी द्या. काय लिफ्ट चिठ्ठी द्या, मग ते घालतो संध्याकाळी. लेपोय फ्रेंड्स माझ्या पायाचा मुरगाळा ह्या बाबांनी काढलेला आहे नाही का म्हणजे पहिला भरपूर दुखत होता आता त्यापेक्षा खूप जास्त कमी झालेला आहे त्यांनी अचानक आले ह्या बाबांबरोबर तर ह्यांनी माझा मुरगाळा काढला तर जरा बऱ्यापैकी पाय माझा आता दुखायचा नाही का असं राहिलेलं आहे थोडासा ठणकतो पण त्यांनी लेप सांगितलाय संध्याकाळी लावायला तो लेप लावणार आहे पायाला काय म्हणते वाईट वाटतंय आम्ही खूप काय काय असा विचार केला होता बट मध्ये तिचा पाय असा मुरगाळला तर वाईट वाटतंय आम्हाला मूड ऑफ झाला मूड ऑफ झालाय सगळ्यांचा तर फ्रेंड्स माझ्या पायाचा मुरगाळा काढला तर मला तर जायचं होतं घरी आणि जे सॉन्ग करणार होतो ते सॉन्ग होतं एक तर 3 म्हणजे नाही का 6 लोकांमध्ये नाहीतर 2 लोकांमध्ये असं सॉन्ग करायचं होतं पण माझा पाय मुरगळला त्यामुळे प्रणिता प्रिया सॉरी तिचं नाव जरा कन्फ्युजन आहे तर तिला पण कॅन्सल व्हायला लागले पण तरी सुद्धा सर बोलले की वाटलं तर तू बसून राहा पण तिथं चल बघून आमचं शूट एन्जॉय कर पण घरी काही जाऊ नकोस आली आहेस एवढ्या लांब आता आम्ही निम्म्याच्या पेक्षा सुद्धा जास्त पुढं आलेलो होतो तर मग सरांचं असं म्हणणं होतं की नको घरी जाऊ आणि जे आम्ही सोबत निघालो ना ते सगळे टीममधले लोक निघालेले आणि ते सगळे वर्कमध्येच म्हणजे कॅमेरा आर्टिस्ट वगैरे नाही का असे सर आहेत सोबत तर त्यांनी मला सोडायला येणार मग पुन्हा संध्याकाळी येणार मग शूटला लेट 1-2 दिवसाच्या 3 दिवस लागणार मग त्यापेक्षा म्हटलं की जाऊ दे चला आपण पण जावं थोडं नाही का त्यांच्यासोबत पाय माझा अजून ठणकतोय म्हणजे जरा सुद्धा गाडीत येणार डायरेक्ट गाडी सागर सर सागर सर बिस्किट पुडा घेऊन यावं बिस्किट घेऊन या की जरा पैसे बिस्किट पुडा घेऊन या जरा बिस्किट घेऊन या. मला सुरू नको करावं लागन वर नवडे मारले तर चालन का तीच दगड विचार करा पावसात जर पडला हा 100% ते पाऊस जर पडला तर ना सर काय माहिती का ते उभं होईल तर आजोबा नशीब देवासारखे भेटले रस्त्याला म्हणजे त्यांना असं वाटलं की ऍक्सिडेंट वगैरे झालाय का काय नाही का म्हणजे ते काळजीने बघायला आले विचारायला आलते हा मग ते विचारायला आले की काय झालं तर त्यांना कळलं की मुरगळा आहे वगैरे नाही का तर पहिल्या ठिकाणी गेले होते तर त्यांनी तर सांगितलेलं की 2-3 आठवडे तुम्हाला लागतील यावं लागल पायाला बँडेज करावं लागेल पण मग तसं काहीच नाही ह्या बाबांनी मुरगाळा काढला माझ्या पायाला म्हणजे बऱ्यापैकी आराम भेटला तुम्ही बघितलंच असेल की त्यांनी किती छान नाही का म्हणजे माझ्या पायाची ट्रीटमेंट केली तर बऱ्यापैकी रिलॅक्स वाटतंय आता सूज आहे थोडं थोडं ठणकतंय मला पण जसं जसं टाइम होतोय तसं तसं आहे नाही का अजून ठस 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 होतंय ते म्हणजे ते सगळं हसण्याच्या नादात हसण्यावर घेण्याच्या नादात त्याचं गांभीर्यच कळत नाही जसं जसं दुखतंय ना तसं तसं गांभीर्य जाणवतंय मला रियाचा आणि प्रणाली सॉरी मला पण तर ह्यांचा मूड झालेला ऑफ
ऑलरेडी. आता आम्हाला खूप मजा मस्ती करायची होती, छान शूट करायचं होतं. आम्ही म्हणजे नाही का असं प्रत्येकाचं वेगवेगळं प्लॅनिंग चालू होतं की बीचला गेलं हे करायचं ते करायचं असं तसं, पण काय त्यांनी खूप दिली आहे की आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल, मग उद्या सकाळी चालायला लागेल, म्हणजे संध्याकाळपर्यंतच होईल तसं क्लिअर ते लेप वगैरे लावल्यानंतर. बट आता फक्त होप राहिली आहे, बघू काय होतंय पुढे. बघू आता काय सरांना आता सर काय म्हणतात काय माहिती. एक तर पुढे तरी नेतील नाही तर म्हणतील सगळ्यांचा जा घरी. हा ना, म्हणजे काही कारण नसताना अचानक झालेलं आहे का आता फक्त. आणि असं पण नाही की खूप हाईट वरनं उडी वगैरे मारली किंवा काय, खाली उतरली, ऑलमोस्ट पूर्ण खाली उतरली आणि नॉर्मल पाय घसरला, तेवढंच कारण निमित्त झालं माझं पायाला एवढं हे व्हायला. चला, असं जे नशिबात होतं तेच घडतं शेवटी, काय दुसरं काय होणार. चला.